आमच्यावर प्रेम करणारा सर्व मतदार बंधू भगिनींनो, या प्रचाराच्या नारळाचे अध्यक्ष, या निपाट तालुक्याचे भाग्यविधाते, कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर, सन्माननीय व्यासपीठ, खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु मला आपल्याला एकच आव्हान करायचंय. मी सुद्धा या ओझरमध्ये 40 वर्षे एचएलची नोकरी केली आणि त्या नोकरीच्या माध्यमातून इथे टाउनशिप मधून ग्रामपंचायत 2006च्या निवडणुकीमध्ये निवडून आलो, उपसरपंच झालो, प्रभारी सरपंच पण झालो. परंतु जसजसं ओझर वाढत गेलं, नगर वाढत गेलं, त्याप्रमाणे जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही. नगरांमध्ये जर गेलं तर गाडी चालवणं सोडा, पायी चालणं सुद्धा अवघड होतं. असे रस्ते या नगरामध्ये होते. मग काकांनी या गावाला अतिशय चांगले रस्ते दिले. जे कोणी त्यांच्याकडे गेलं त्यांनी असं नाही बघितलं की यांनी माझं काम केलं की नाही, हा माझ्या पक्षाचा आहे की नाही, हा माझ्या जातीचा आहे की नाही. कुठलाही जात धर्म पंथ न बघता गेलेल्याचं प्रत्येकाचं काम काकांनी आजपर्यंत केलं. आता सांगितलं की 57 कोटी, म्हणजे विचार करा, एका वर्षाला जर 57 कोटी येत असतील तर 5 वर्षामध्ये ह्या ओझर सुजलाम सुफलाम आणि नक्कीच चांगलं होईल अशी मला ग्वाही आहे. मी आपल्या वचननाम्यामध्ये आपले सर्व नेते ओझर कसं होईल, सुंदर ओझर, स्वच्छ ओझर याची वचननाम्यामध्ये नक्कीच आपली पूर्तता राहील. परंतु आपल्याला ग्वाही देतो की मी जरी टाउनशिप मधून उभा आहे, परंतु टाउनशिप मध्ये जरी विकास करायचा नसेल, पण टाउनशिप मध्ये सुद्धा खूप काही करण्यासारखं आहे. MPSC UPSC या मुलांच्या साठी चांगले कोचिंग क्लासेस घेणं, या ओझरमध्ये जलतरण तलाव उभा करणं, प्रत्येक ओपन प्लेस गार्डन आणि खेळाचं मैदान करणं, मुलांना मोबाईल पासून जर बाहेर न्यायचं असेल तर त्यांच्यासाठी विविध कोचिंग क्लासेस करणं, असा मानस माझा सुद्धा आहे. आपण सर्वजण आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय कराल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर पुढील मनोगतासाठी मी निमंत्रित करतो. खरं तर ओझर शहराच्याच नाही तर निपाट तालुक्याच्या आणि संबंध नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रामध्ये जे अतिशय मोठ्या संख्येने खरं तर या मांदियाळीमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असं तरुणांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि या नगरीचे माजी सरपंच असलेले आदरणीय हेमंत भाऊ जाधव, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. थोडं विनंती आहे आपल्या बरोबर. आपल्या ओझरचं ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक भारताचे जनक, श्री शिक्षण चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला ते भारतीय गणित शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक बिरसाजी मुंडा यांच्या पवित्र विचारांना प्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे ओझर ग्रामपालिकेचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. त्या नगर परिषदेची निवडणूक आज जाहीर झालेली आहे.
त्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप काका बनकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय धोनीराम तात्या पगार, सुरेश शेठ जंजाळे, या ठिकाणी सांडूबाई शेठ, ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन, ओझर ग्रामपालिकेचे माजी सरपंच, आमचे मित्र राजाभाऊ शिंदे, एचएल युनियनचे अध्यक्ष अनिलजी मंडलिक, एचएल युनियनचे सरचिटणीस संजयजी कुटे, या ठिकाणी व्यासपीठावर सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार, व्यासपीठावरील सर्व माझे मार्गदर्शक, माझे युवक मित्र, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ग्रामपालिका आणि नगर परिषद यामधलं अंतर बघितलं तर 4-5 वर्षाचा कालावधी हा निघून गेलेला आहे आणि या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये ओझरची अतिशय दयनीय अवस्था होती. ओझरला कोणीही वाली नव्हता अशी परिस्थिती झालेली असताना निफाड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांनी या ओझर गावामध्ये विकासाची गंगा आणली. खरं म्हणजे 2014 मध्ये मी त्यापूर्वी दिलीप काका बनकर यांच्या बरोबर काम केलं, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर मी खांद्याला खांदा काम केलं. परंतु 2014च्या निवडणुकीमध्ये प्रमोदजी माझ्या बरोबर होते, त्या ठिकाणी थोडेसे गैरसमज झाले आणि मी काकांपासून थोडा लांब गेलो. लांब गेलेला असताना मी विचार केला की आपल्या ओझर गावचा स्थानिक उमेदवार अनिल अण्णा कदम यांच्या बरोबर मी त्या ठिकाणी गेलो. 2000ची निवडणूक, 2019ची निवडणूक मी अनिल अण्णांबरोबर लढलो. 2025ची निवडणूक सुद्धा मी अनिल अण्णांबरोबर काम केलं. परंतु त्या ठिकाणी अण्णाला अपयशाला सामोरं जावं लागलं आणि काकांच्या आणि माझ्यामधलं अंतर हे थोडंसं वाढलं गेलं. परंतु काकांनी या ओझरमध्ये ज्या वेळेस विकास कामांची जी काही विकास कामं आणली, या विकास कामांच्या माध्यमातून काकांच्या बरोबर मी त्या विकास काकांच्या कामाबद्दल मी भारावून गेलो. काकांनी त्यांच्या मनामध्ये कुठलाही दुजा भाव न ठेवता माझ्या वाड्यात जो वाड आहे, जो मातवाड्यापासून राजवाडा, संघर्षनगर, भीमनगर, श्रमिक नगर, आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, तुबेमळा, जाधव वस्ती असा जो काही वाड आहे, या भागामध्ये विकास कामं प्रचंड प्रमाणात केली. परंतु त्या भागामध्ये विकास कामं करत असताना काकांनी माझ्याबद्दल कुठलाही दुजाभाव ठेवला नाही. त्या ठिकाणी जे काही राजाभाऊ शिंदे असतील, प्रमोदजी कुटे असतील, कैलास शिंदे असतील, भारत पगार सर असतील, यांना त्यांनी सांगितलं की त्या भागामध्ये काम करत असताना हेमंत जाधवला विश्वासात घ्या आणि त्या भागामध्ये विकास कामं करा. आणि या सर्वांनी मला विचारलं, त्यावेळेस मी या ठिकाणी कामं सुचवली आणि ते कामं आज तुम्ही माझ्या वाड्यात येऊन बघाल तर विकासाची कामं इतके प्रचंड प्रमाणात केले की आता ओझर माझ्या वाड्यामध्ये कामं काय झाले हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि म्हणून या काकांच्या स्वभावाला मी खरोखर नतमस्तक होतो की मी त्यांच्या विरोधात काम केलेलं असताना सुद्धा त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं आणि माझ्या वार्डामध्ये ते विकास कामं धरले. तदनंतर ओझर नगर परिषदेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या नशिबानं या ओझर ग्रामपालिकेचं नगराध्यक्षपदी अनुसूचित जाती महिलांसाठी निघालं. गेल्या 20 ते 25 वर्षापासून 25 ते 30 वर्षापासून मी ओझर ग्रामपालिकेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो. एक वेळेस ओझर गावचं सरपंच पद सुद्धा मी भूषवलं आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने. आणि या ओझर गावामध्ये विकास कामं राजेश शिंदे असतील, मी असेल, भारत पगार सर असेल, पार्वतदास शिंदे असेल, आमचा जो जुना ग्रुप होता, या ग्रुपने ओझर गावात विकास कामं अति प्रचंड प्रमाणात केली. प्रत्येक भागात 10 मैलापासून ते ओझर गावातील जे
शिवार रस्ते असतील, ओझर गावामध्ये जे काही रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, हे कामं आम्ही त्यावेळेस केले. आजही आम्ही सर्व प्रचारात जात असताना लोक आजही त्या कामांची आठवण काढतात. तुम्ही आमच्या भागामध्ये असे कामं केले, आम्हाला त्याची आठवण आहे. आणि मग नगराध्यक्ष पद हे महिला अनुसूचित जातीसाठी राखीव निघाल्यानंतर मी राजूशेठ शिंदे असतील, प्रमोदजी कुटे असतील, कैलासशेठ शिंदे असतील, भारतजी पगार सर असतील, यांना मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून या ग्रामपालिकेचं प्रतिनिधित्व करत होतो सदस्य म्हणून. आणि मग माझ्या अनुभवाचा फायदा या ओझर गावाच्या विकासासाठी हवा म्हणून मी राजूशेठ शिंदे आणि या सर्व मंडळींना मी मागणी केली की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्याची इच्छा आहे. या सगळ्यांनी मला सांगितलं की आपल्याला दिलीप काकांकडे जावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि मग तुम्हाला आम्ही या उमेदवाराची घोषणा करू शकतो. आणि त्यानंतर आम्ही सर्वजण दिलीप काकांकडे गेलो. मी त्यांची माफी मागितली. 2 पंचवार्षिक मी तुमच्या विरोधात काम केलं, परंतु यावेळेस मी तुमच्याबरोबर मला याची इच्छा आहे, तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला मिळावी अशी मी काकांना विनंती केली. आणि काकांनी मोठ्या मनाने मला माफ केला आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या सर्वांसमोर घोषित केली. त्याबद्दल मी काकांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी ओझर गावाचे मूलभूत प्रश्न आहेत. पहिला मूलभूत प्रश्न म्हणजे या ओझर गावामध्ये पाण्याची अतिशय बिकट समस्या आहे. इथं महिला वर्ग बसलेला आहे. आपल्याला 4-4, 5-5 दिवसांनी कधी कधी पाणी येतं. आपल्या घरी पाहुणे येतात, त्या पाहुण्यांची आंघोळीची पाण्याची सोय होत नसते आणि महिलांना आणि कुटुंबाला फार मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. काकाजी, आपल्याला प्रथम एक काम करायचं आहे. पालखेड धरणाचा जो जॅकवेल आहे, जो पाणी त्या धरणातून ओढतो, तो जॅकवेल हा द्रुत डेड वॉटर पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आपला आहे. त्याच ठिकाणी आपण बघाल पिंपळगावचा जॅकवेल हा डेड वॉटरच्या अतिशय जवळ, म्हणजे डेड वॉटर मध्ये तो जॅकवेल बांधलेला आहे. आपला जॅकवेल हा पालखेड धरणापासून त्या डेड वॉटर पासून मृत जलसाठ्यापासून हा 1.5 किलोमीटर लांब आहे. म्हणून ज्यावेळेस एवढ्याला पाणी सोडलं जातं त्यावेळेस तो पाण्याचा जो काही भाग हे असतो, पाण्याचा जो भाग असतो हा पूर्ण खाली होतो आणि मग आपला जॅकवेल हा उघड्यावर पडतो. मी या ठिकाणी नगराध्यक्षपदी माझी पत्नी प्रज्ञा हेमराज जाधव ही उभी आहे. ही मला तर आज एवढी इथं मतदारसंख्या आणि एवढी गर्दी बघून असं वाटतंय की आज आपला राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा पॅनल आजच पूर्णपणे विजयी झालेला आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये पाण्याचा हा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी कार्यतत्पर राहील आणि तो सोडवण्यास 100% सोडवेल अशी आपल्याला ग्वाही देतो. या ठिकाणी जे एवढ्यात पाणी सोडल्यानंतर जो पाण्याचा फुगवटा हा ओसाडला जातो, त्या पाण्याची पातळी खाली होते. तर डेड वॉटरच्या पाण्यापासून तिथून आपल्या जॅकवेल पर्यंत एक पाठ करून ते पाणी आपल्याला आपल्या जॅकवेल पर्यंत आणून ती पाण्याची पातळी राखली जाईल आणि या ठिकाणी ओझरकरांना पाणी टंचाईला कुठे सामोरं जावं लागणार नाही. आणि म्हणून दिलीप काका बनकर यांनी आपल्या ओझरसाठी 117 कोटीची पाण्याची नवीन पाणी योजना मंजूर केलेली आहे. जेणेकरून आज आपण बघाल की आपला हा जलकुंभ आहे हा 38,000 लिटरचा आहे. आणि ज्यावेळेस ही पाणी योजना मंजूर झाली, मला वाटतं 1995च्या आसपास ही पाणी योजना मंजूर झाली, त्यावेळेस आपलं गाव छोटं होतं आणि ती त्या हिशोबाने त्यावेळेस ती पाणी योजना सफिशियंट होती. परंतु आज आपल्या गावाचा विस्तार जो वाढला आहे हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आज ही 38 लिटर पाण्याची टाकी कमी पडते. मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक नगरामध्ये एक पाण्याची टाकी देऊन आपल्याला 2 वेळेस पाणी पुरवठा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, सकाळ आणि संध्याकाळ. आज पिंपळगावला बघाल की पिंपळगावला काकाजी रोज
2 टाइम पाणी पुरवठा होतो असं मला माझ्या माहितीप्रमाणे आहे. तर आपल्या ओझर गावाला सुद्धा 2 टाइम पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी मी आपल्या प्रयत्न करेन. दुसरी महत्वाची गोष्ट, आपली जी काही नदी आहे, या नदीच्या भोवती अतिशय मोठ्या प्रमाणात कचरा हा साचलेला आहे. आज आपण बघाल कचऱ्याच्या समस्येने आपलं ओझरगाव पूर्ण म्हणजे अतिशय एकदम ग्रासलेला आहे त्या दुर्गंधीमुळे. तर नदी संवर्धन योजना जी आहे शासनाची, यामध्ये प्रचंड प्रमाणात नगर परिषदेला निधी मिळत असतो. जवळजवळ 100 कोटीच्या आसपास हा निधी मिळत असतो. त्या निधीच्या अंतर्गत आपण कचऱ्याचं मायनिंग या ठिकाणी करून तो कचरा म्हणजे पूर्ण नायनाट करून या ठिकाणी आपला नदी काठ आहे हा अतिशय स्वच्छ करायचा आहे आपल्याला. आणि या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे प्रशासनाने एक प्रस्ताव पाठवलेला आहे का हा कचऱ्याचा डेपो आहे हा इतर दुसऱ्या जागेत झालो, पिंपरी जवळच्या कुठेतरी जागा बघितलेली आहे, त्या ठिकाणी जर शिफ्ट झाला तर चांगलंच आहे. परंतु काकांनी या ठिकाणी मायनिंग प्रकल्पासाठी 2 कोटी जवळजवळ 2.5 कोटी रुपये मंजूर केलेला आहे. तो जर मायनिंगचा प्रकल्प या ठिकाणी झाला तर आपल्या कचऱ्याची समस्या कचरामुक्त ओझरगाव होणार आहे आणि आपल्या नदीकाठचा भाग अतिशय सुंदर आणि स्वच्छ होणार आहे. नदीकाठच्या बाजूचे जे नगर आहे, शिंदेमाळा असेल, आमदार वस्ती असेल, शेलारमाळा असेल, ह्या दुर्गंधीपासून मुक्त होणार आहे. म्हणून आमचा तो एक संकल्प आहे की आपलं ओझरगाव हे कचऱ्यापासून मुक्त करण्याचा आम्ही आमच्या धोरणामध्ये ठेवलेला आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपले जे उपनगर आहे, या उपनगरामध्ये जी ड्रेनेजची व्यवस्था अजून झालेली नाहीये. आपण उपनगरामध्ये जे मोठे मोठे अतिशान बंगले आहेत, परंतु त्या ठिकाणी त्या बंगल्याला शोष खड्डे केलेले आहेत. ते शोष खड्डे सुद्धा आता भरून गेलेले आहेत. त्या शोष खड्ड्याचं पाणी कुठे जाण्यासाठी जागा नाहीये. अतिशय दुर्गंध आणि डास मच्छरचं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं आहे, रोगराईचं साम्राज्य आहे. म्हणून आम्ही सत्तेवर आल्यानंतर या अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रकल्प या ठिकाणी राबवून त्या ठिकाणी तो जो काही सांडपाणी आहे हे नदीच्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट जो आहे, फिल्ट्रेशन प्लांट करून त्याचं पाणी स्वच्छ करून ते नदीला सोडून ते शेतीच्या कामासाठी उपयोगात येणार आहे. आणि म्हणून ड्रेनेजचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जी योजना आहे ही प्रत्येक नगरामध्ये आम्ही राबवणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या जे काही छोटे छोटे नगर आहेत, लोहियानगर असेल, आपल्या इथं भीमनगर असेल, पंचशील नगर असेल, भगतसिंग नगर असेल, असे आंबेडकर नगर, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर, असे अनेक छोटे छोटे नगर आहे. या नगरांमध्ये घरकुल योजना राबवून एक चांगल्या प्रकारचं त्यांना अतिक्रमण जे आहे, अतिक्रमितच्या वस्ती आहे नियमाकुल करून त्यांना एक घरकुल योजनेचा आपला राबवण्याचा एक प्रकल्प आहे, तोही शासनामार्फत आपण राबवणार आहोत. असे असंख्य कामं या ठिकाणी करणार. आणि उरलेल्या ज्या कामांमध्ये आहे, प्रत्येक आपल्या नगरामध्ये ओपन स्पेस असतील, या ओपन स्पेस मध्ये नानानारी पार्क असतील, ग्रीन चिप्स असतील, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक भवन असेल, असं आपण एक बांधण्याचा आपला संकल्प आहे. असे अनेक विकास कामं आमचा करण्याचा एक उद्देश आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून सरकारकडून प्रचंड प्रमाणात या ठिकाणी निधी आहे आणि त्या निधीचा उपयोग आपल्या ओझरगावाच्या विकासासाठी आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आपल्याकडे आम्ही हक्काने मत मागणार आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार ज्यांची निशाणी आहे घड्याळ, आपण सर्वांनी प्रत्येक वार्डामध्ये 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असं 3 मतदान करण्याचा आपल्या प्रत्येकाला अधिकार आहे. आज आपल्या या निवडणुकीमध्ये 3-4 पॅनल असतील, कारण 2 मशीन असणार आहे. एक नगराध्यक्षाची एक मशीन असेल, दुसरी एक जी मशीन आहे ती नगरसेवकाची असेल. आणि नगराध्यक्षाच्या मशीन भरपूर उमेदवार असतील, अपक्ष असतील, पक्षाचे असतील. त्या ठिकाणी कुठल्याही उमेदवाराचं नाव न वाचता फक्त घड्याळ जिथं दिसेल तिथं बटन दाबायचे. कारण इतकं नाव वाचण्यात आपला वेळ वाया घालवायचाच नाही. आपण तिथे गेल्यानंतर फक्त घड्याळ कुठं दिसतंय आणि त्याच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचंय. त्याचप्रमाणे नगरसेवकांची जी लिस्ट असेल, जी मशीन असेल, त्या मशीन मध्ये सुद्धा असंख्य उमेदवार असणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपलं जमनी होणार आहे का आपलं नावं जे वाचत बसणं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी घड्याळ दिसतील
त्या ठिकाणी 2 घड्याळाचे बटन दाबायचे आणि 13 नंबरचा वार्ड आहे, हा एकमेव असा वार्ड आहे, त्या ठिकाणी 3 नगरसेवक निवडून द्यायचे आणि 1 नगराध्यक्ष असे 4 मतदान आपल्याला करायचे. त्या ठिकाणी सुद्धा 3 घड्याळ आणि 4था नगराध्यक्ष 1 घड्याळ असे 4 घड्याळ बघायचे आणि त्या ठिकाणी घड्याळ समोरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो, विनंती करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांची इथं आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. आणि येत्या 2 तारखेला घड्याळ या निशाणीच्या समोरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अतिशय जोरदार आणि दमदार असं भाषण आदरणीय हेमंत भाऊचं झालं. या सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ ढोकळे या ठिकाणी आहे. आपलाही ओझर शहराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. काही निवडक मनोगत शुभेच्छा आणि त्यानंतर आदरणीय राजाभाऊ आणि आदरणीय काकाजी मार्गदर्शन करतील. मी निमंत्रित करतो आदरणीय अनिलजी मंडलिक, HL एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष असलेले अनिल मंडलिक, आपण यावं आणि थोडक्यात आपलं मनोगत आपल्या शुभेच्छा व्यक्त करावं. या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची निर्मिती व्हावी हे स्वप्न सर्वप्रथम ज्यांनी पाहिलं त्या राजमाता जिजाऊ. आपल्या आईचं स्वप्न संघर्षातून सत्यात उतरवलं ते राजे शिवाजी. गुलामांना गुलामांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. दलितांचे कैवारी आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उन्गलान चळवळीतून या देशामध्ये आदिवासींच्या हक्काचं संरक्षण आणि संवर्धन केलं ते बिरसा मुंडा. वस्ताद लहुजी साळवे या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेच्या निमित्तानं, नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपले निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर, राजेंद्रजी ढोकळे, ओझरचे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे, आमच्या HL कामगार संघटनेचे सरचिटणीस संजयजी कुटे, माजी सरपंच हेमंतजी जाधव आणि व्यासपीठावरील सर्वच जे काही उमेदवार आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी उभे केले आहेत आणि या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व ओझर ग्रामस्थ आणि दिलीप काकांच्या सर्व लाडक्या बहिणी, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. उशीर बराच झालेला आहे. ओझर म्हणजे खरं एक गौरवशाली इतिहास लाभलेलं एक असं गाव आहे आणि ओझरचा वाढतं विस्तारीकरण लक्षात घेता ही नगर परिषद 5 वर्षापूर्वीच अस्तित्वात आली आणि त्याच वेळेस जर काका निवडणूक झाली असती ते 1 टर्म पूर्ण झाली असती, दुसऱ्या निवडणुकीला आपण उभे राहिलो असतो. पण मध्यंतरीच्या काळात प्रशासनामध्ये गेला आणि अनंत प्रश्न या ओझर गावामध्ये उभे राहिले. मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, विजेचा असेल, स्वच्छ पाण्याचा असेल, आरोग्याचा असेल. ओझरकर या समस्यांना त्रस्त झालेले आहेत आणि यातून बाहेर काढण्यासाठी निवडणूक झाली पाहिजे. आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आले पाहिजे आणि त्यांनी जनसेवेचं काम आपल्या केलं पाहिजे ही भावना ओझरकरांच्या मनामध्ये आली आणि आता त्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं घड्याळाला मतदान केलं पाहिजे, घड्याळाचे उमेदवार निवडून आले पाहिजे. मग घड्याळाला नाही करायचं तर अजून कशाला करायचं? कारण आपण नेहमी चालणाऱ्याच्या बरोबर चालत असतो आणि घड्याळ हे नेहमी चालत असतं आणि घड्याळाप्रमाणे 24 तास आमचे उमेदवार तुमच्या सेवेला असतील याची ग्वाही मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. आज या नाशिक जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत. भुजबळ साहेब आहेत, जिरवळ साहेब आहेत, माणिकराव कोकाटे आहेत आणि त्यांच्या जोडीला दिलीप काका बनकर आहे. आणि म्हणून नगर परिषदेमधले एखादं महत्वाचं काम असेल त्याची फाईल जर मंत्रालयात गेली तर आपल्या हक्काचे, आपले राष्ट्रवादीचे समर्थक इथं आहेत, आपल्या विचारांचे माणसं या नगरपालिकेत आहेत हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा निधी मिळण्यामध्ये काही अडचण होत नाही असा माझा म्हणजे समजणे पक्का निश्चय आहे. दिलीप काकांच्या माध्यमातून आपण बघितलंय जो पूर्वी 5-5, 10-10 वर्ष निधी येत नव्हता तो एका वर्षामध्ये 52-54 कोटी रुपये निधी आणला आणि इलेक्शनच्या अगोदर इतके उद्घाटन या नगरामध्ये केले. आजपर्यंत न भूतो न भविष्यती एवढे रस्त्यांचे काम दिलीप काकांच्या माध्यमातून या ओझर नगरीमध्ये केले. स्वप्न बरेच आहे, ओझरकरांच्या समस्या बऱ्याच आहेत. संजय कुटे आणि आम्ही HL मध्ये काम करतो. HL मध्ये एक CSR फंड असतो, सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा, आणि हा फंड पूर्वी दुसऱ्या गावांना जायचा. राजेंद्र शिंदे ज्यावेळेस सरपंच झाले त्यावेळेस MD देशमुख साहेब होते आणि त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली की या गावाने जमिनी दिलेल्या आहे HL साठी आणि म्हणून HL ला हा निधी मिळाला पाहिजे. तेव्हापासून HL ला निधी मिळायला सुरुवात झाली
आपण जर बघितलं ओझर गावामध्ये जर एसटीने एंट्री केली, गडाख कॉर्नर ते एन.के. पाटील संकुल, म्हणजे एसटीत मागा बसलेला असेल ना तो अर्धा फूटवर उडायचा पावसाळ्यामध्ये, एवढे खड्डे त्या ठिकाणी होते. पण संजय कुठे असेल, मी असेल, आम्ही मॅनेजमेंटला सांगितलं की हे ओझर ज्यांनी जमिनी दिल्या त्या गावच्या विकासासाठी निधी दिला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल जेव्हा तो रस्त्याचं काम चालू होतं, रस्त्याला एवढं स्टील वापरता आणि रस्त्याला एवढं काम करताना जवळपास कमरे एवढी खोल करावा लागतो, हे ओझरकरांनी पाहिलं. पुढचे 50 वर्ष टिकेल असा मजबूत रस्ता करण्याचं काम आपण एचएलच्या माध्यमातून केलं. त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये वेस्ट मॅनेजमेंट चांगला असा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिलाय. ओझर ते प्रभुधाम मंदिर ते हलकॉन 2018 साली केलेला रस्ता आहे, पण एचएलच्या CSR फंडातून केलेला रस्ता आजही 7 वर्ष झाले, अजूनही चांगल्या क्वालिटीचा रस्ता त्या ठिकाणी दिलाय. या खंडेराव मंदिराच्या बाजूला आपण जर बघितलं तर प्राथमिक शाळा जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून अतिशय चांगली शाळा, म्हणजे पूर्वी या शाळेत शिक्षक येत नव्हते, पण आता ओझरच्या शाळेमध्ये आपली बदली झाली पाहिजे यासाठी सरकारी शिक्षक प्रयत्न करतात आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रश्न हे होत असताना महिलांचा जो प्रश्न आहे की पाणी मिळत नाही, आणि खरी गोष्ट आहे दुष्काळी भागात पाणी न मिळणं आपण समजू शकतो, पण शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे. 7-7 महिने जर पाऊस येतो या नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि तरी जर महिलांना जर पार्वतीताई शिंदे बसलेल्या आहे सरपंच असताना त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, आणि पाणी जर आपल्या महिलांना जर रोज मिळत नसेल तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. काकांनी 117 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे, पण ती प्रत्यक्षात उतरवायची असेल, तिला जर गती द्यायची असेल तर आपल्या विचारांचे माणसं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणसं, नगराध्यक्ष, नगरसेवक त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण काकाजी जे काही उमेदवार आपण तुल्यबळ बघतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार आजच आघाडीवर आहे, तो निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची मला संपूर्ण अशी खात्री आहे. आमच्याकडे एचएल युनियन ऑफिसला संजय कुटे मी जेव्हा बसतो, ओझर गावातले बरेच लोक येतात आणि फक्त बायोडाटा देतात की या ठिकाणी आमच्या मुलाला कॉन्ट्रॅक्टमध्ये लावा, नोकर भरती सरकारने बंद केलेली आहे. आणि ही वाढती बेरोजगारी लक्षात घेता आपल्याला या ठिकाणी जसं अशोक काका कदमांनी सांगितलं, आपल्याला आपल्या गावातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन नियोजन चांगलं केलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेचे क्लासेस भरवले पाहिजे. आपल्या गावातले मुलांमध्ये चांगलं पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल वापरून आपल्या गावचे लोक अधिकारी झाले पाहिजे, मोठ्या मोठ्या पोस्टवर गेले पाहिजे. त्यासाठी चांगलं असं एक वाचनालय, सुसज्ज असं वाचनालय की जिथे मुलं मुली चांगला अभ्यास करतील, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करतील आणि आपल्या ओझरचं नाव कमवतील, अशा ठिकाणी त्या चांगल्या वाचनालयाची निर्मिती होणे गरजेचं आहे. त्यासाठी या नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत अशी मी आपल्या सर्वांना, जे काही निवडून येणारे आहेत त्यांना विनंती करतो. अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, काकांनी सिमेंटचे रस्ते बऱ्याच त्या ठिकाणी केलेले आहेत आणि अनेक रस्ते अजूनही बाकी आहे. या ओझरला एक गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. पूर्वी तामटांचं ओझर म्हणून ओळखलं जायचं. ओझर गावामध्ये दुपारी गेलं तर पूर्ण आवाज ठॉक ठॉक यायचा आणि तांब्याची उत्कृष्ट भांडी या ओझरच्या नगरीमध्ये बनायची. तिथून आपण MiG-21 एअरक्राफ्ट बनवलं, सुखोई 30 एअरक्राफ्ट या ओझरच्या एचएल मध्ये बनली आणि आत्ताच आपण बघितलं मागच्या 17 तारखेला राजनाथ सिंग आले होते. LCA सारखं संपूर्ण भारतीय बनावटीचं विमान त्या ठिकाणी या नगरीमध्ये बनवण्याचं काम केलंय. आणि या नगरीचे आपण नागरिक आहोत, आपल्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, आपले मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत. खरं म्हणजे या ठिकाणी चांगला असं सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नगरपालिकेच्या माध्यमातून एक सुसज्ज हॉस्पिटल 100 बेडचं असलं पाहिजे, जिथे आपल्या गावातील गोरगरीब लोकांना वैद्यकीय सुविधा मोफत दरात मिळायला पाहिजेत किंवा अल्प दरात मिळायला पाहिजे. त्यासाठी ते काम सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून काकांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच करण्यात येईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगलं वाचनालय त्या ठिकाणी असलं पाहिजे. महिलांसाठी सुद्धा चांगली करमणुकीसाठी साधनं या ठिकाणी असली पाहिजे. नाना नानी पार्क असला पाहिजे. स्वप्न खूप आहे, पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या विचारांचे माणसं त्या ठिकाणी आहेत. 24 तास काम करणारे, समाजासाठी झटणारे बरेचसे या पॅनलमध्ये जे काही प्रमुख आहेत, भारत पगार असतील, कैलास शिंदे असतील, राजू शिंदे असतील, हेमंत भाऊ जाधव तर गेले जवळपास 25-30 वर्ष या ओझरच्या ग्रामपंचायतीमध्ये चांगला असा कामाचा अनुभव, प्रशासनाचा अनुभव त्या ठिकाणी आहे आणि तो वापरून या ओझरला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं काम, ओझरचं नाव अजून कसं त्या ठिकाणी मोठं होईल, नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ही ओझरची नगरपालिका आता सर्वोत्कृष्ट ठरली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्या विचारांची माणसं त्या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे. वेळ बराच झालाय, बऱ्याच वक्त्यांना अजून बोलायचं. मी या ठिकाणी विनंती करतो की 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणतंही
पक्ष बघू नका, जातपात बघू नका, कारण आपण कोणत्या जातीत जन्माला यायचं आपल्या हातामध्ये नसतं, पण ज्या जातीत जन्माला आलो, ज्या मातीत आपण वाढलो, त्या जातीचं आणि त्या मातीचं आपण काहीतरी लागतो आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, एवढी भावना जर आपण लक्षात ठेवली तर हे सर्व उमेदवार निवडून येतील. आपल्या विजयाचे शिल्पकार आपणच व्हा. 2 तारखेला सर्वांनी घड्याळ्या निशाणीवर प्रचंड फुलीचा ठसा मारून, आता फुलीचा ठसा मारायचा नाही, बटन दाबायचंय आणि ईव्हीएम आलेले, तर या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी ज्यांनी माघार घेतली ते वैभव जाधव यांचंही मनपूर्वक धन्यवाद. ते असतील तर कृपया विनंती आहे आपण स्टेजवर येऊन. असं नसतं बाबा, एक मनोगत यानंतर होईल. एचएन एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी संजयजी कुटे आपलं मनोगत, आपल्या शुभेच्छा थोडक्यात व्यक्त करतील. आदरणीय संजयजी. आपल्या ओझरचे ग्रामदैवत खंडराव महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र असे अभिवादन करतो. या ठिकाणी या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काही उमेदवार या ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत, त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार दिलीप काका बनकर, राजेंद्रजी ढोकळे, तसेच आपल्या या ओझर नगरीचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे व दुसरे माजी सरपंच आमचे मोठे बंधू हेमंतभाऊ जाधव व या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, कारण आता वेळही फार झालेला आहे, आपल्या सर्वांना काकांचंही भाषण ऐकायचं आहे, अजून 1-2 भाषणं बाकी आहेत. तर मी सर्वांना विनंती करेल की मी एकदमच 5 मिनिटातच माझं भाषण आवर्त घेतो. खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांनी भाषणं केली आणि आता मी बघितलं की आमच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने भाषण केलं काकाजी, मला असं वाटतं की त्यांना उमेदवारी द्यायला काय हरकत नाही, कारण मी आतापर्यंत एचएलच्याच विषयांवरती त्यांचं भाषण ऐकतो. आता ओझरच्या विषयावरती एवढं मस्त भाषण त्यांनी केलं, मला असं वाटतं आता त्यांना एचएल युनियन मधनं इकडे शिफ्ट करून द्यावं. असं त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे आपले सर्व प्रश्न या ठिकाणी मांडलेत. त्याआधी पवार काका असतील, पगार सर असतील, सर्वांनी या ठिकाणी जे काही मुद्दे मांडले त्याच्यामधनं आपल्याला एकच गोष्ट लक्षात आली की सर्वांनी जी काही भाषणं केली त्याच्यामध्ये विकास हा एक विषय, सर्वांचा एक कॉमन विषय होता आणि विकासाच्या मुद्द्यावरती सर्वांनी भाषणं केली. सर्वांनी आपल्या ओझरची जी काही परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती सुधारवण्यासाठी काय काय करायला हवं याच्यावरती आपल्या सर्वांचं बोलणं आपण या ठिकाणी, या सर्वांचं आपण त्या ठिकाणी ऐकलं. खरं तर ही ओझर जे काही परिसर आपल्या ग्रामपंचायतीतनं आपण नगर परिषदेमध्ये आलो आणि यातले प्रश्न सोडवण्यासाठी मला असं वाटतं की याच्या आधी बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी सत्ता भोगली. मी काही जास्त खोलात जाणार नाही, कोणी कोणावरती काही आरोप प्रत्यारोप केले नाही, त्याच्यामुळे मी काही आरोप प्रत्यारोप कोणावरती करणार नाही. परंतु ओझरकरांचा हा जो काही विकास आहे हा कोणत्या कारणास्तव या ठिकाणी झालेला नाहीये हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण रोज आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वेळी त्या प्रत्येक व्यक्तीची आठवण येते की ज्यांच्यामुळे हा विकास या ठिकाणी रोखला गेलेला आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की या ठिकाणी आपल्या बाणगंगा नदी आहे, म्हणजे रामशेष किल्ल्याच्या जवळून उगम पाहून तर या निफाड किंवा ओझर परिसरातनं वाहणारी आपली बाणगंगा नदी एक नदी नसून आपल्या सर्वांचा एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे. आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी एक मनापासून एक नातं या नदीशी जोडलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जर नदीची परिस्थिती बघितली, त्या ठिकाणी झालेली घाण बघितली, दुर्गंधी बघितली तर आपल्याला स्वतःलाही खूप वाईट वाटतं. आणि या नदीची जे काही संवर्धन झालं पाहिजे, हेमंतभाऊंनी सांगितलं की नदीची जी काही स्वच्छता करायची त्यासाठी काही निधी सरकारकडनं उपलब्ध होतो, त्या निधीची काकाजी आपल्याला या ठिकाणी मागणी आमच्या ओझरकरांकडनं आपल्याकडे नेहमीच असणार आहे आणि त्या नदीचं सुशोभीकरण आपल्याला करायचं. आपण बघतो की नाशिकला गोदावरी नदीला आपण गंगा आरती करायला जातो. गोदावरी नदीतही बऱ्याच दिवसांपासून काही घाण होती, परंतु ती स्वच्छता करून आज त्या ठिकाणी गंगा आरती सारखे उपक्रम, सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले जातात. मग आपल्या बाणगंगा नदीवरती का नाही होऊ शकत? नक्कीच होऊ शकतं. एक काळ होता आपल्या इथे, आता सगळे वयस्कर मंडळी बसली की आपण बघायचं, म्हणजे मी लहान असताना मला आठवतं की आमच्या गावाला सायकडीला तर नदीतलं पाणी आम्ही डायरेक्ट पिऊ शकत होतो. आज अशी परिस्थिती आहे की आपण हातपाय धुवायला सुद्धा आपल्या नदीतलं पाणी आपण वापरू शकत नाही. तर अशी वाईट परिस्थिती आपल्या बाणगंगा नदीची झालेली. त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं इथे लक्ष वेधू इच्छितो. आपली बाजारपेठ, रोज आपण जे काही खातो अन्न त्याच्यासाठी जे काही आपल्याला भाजीपाला घ्यायला लागतो, त्या बाजारपेठेत आपण बघितलं तर तिथे रस्त्यावरची जनावरं बसलेली असतात आणि रविवारी आणि मंगळवारी आपल्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी आपले भाजी विकणारे आपले शेतकरी दुकानदार असतील त्या ठिकाणी बसतात.
म्हणजे अशा घाणेरड्या ठिकाणी आपण भाजीपाला घेतो आणि तोच खातो. माझी या ठिकाणी काकाजी आपल्याकडे एक मागणी आहे की या इलेक्शन नंतर या सर्व टीमला निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी चांगली अशी बाजारपेठेचं त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करून चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आसपासच्या शेतकऱ्यांना देखील तिथे भाजीपाला विकण्यासाठी आणि आपल्या या ओझरकर नागरिकांना स्वच्छ भाजीपाला त्या ठिकाणी मिळेल. आज भारत स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाली, परंतु आजही आपण कोणत्या विषयासाठी लढतोय? पिण्याचं पाणी. आणि ओझरकर तर मला असं वाटतं की 4-4, 5-5 दिवस पिण्याच्या पाण्याची वाट बघत असतात. इथे बसलेला महिला वर्ग आहे, त्यांना सर्वात जास्त त्रास या पिण्याच्या पाण्याचा सहन करायला लागतो. परंतु तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की काकांनी इलेक्शनच्या आधी देखील या ठिकाणी सर्वांना आश्वासित केलेलं होतं की पाणी योजना या ठिकाणी मी आणेल आणि जवळपास 118 कोटीपेक्षा जास्त व्हॅल्यू असलेली एक पाणी योजना या ठिकाणी काकांनी मंजूर केलेली आहे. निधी अभावी आता त्या काम सुरू होऊ शकलेलं नाही, पण लवकरच काकांच्या माध्यमातून त्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे हा कायमस्वरूपी तिथे मिटणार आहे. या सोबतच आपला कचऱ्याचा विषय आता बऱ्याच जणांनी सांगितलं, मी काही जास्त बोलणार नाही. आमच्या एचएल कंपनी तिच्या CSR फंडमधनं आम्ही एक कचऱ्याचं जे काही व्यवस्थापन करण्यासाठी जो प्लांट असतो तो आम्ही त्या ठिकाणी दिला. परंतु हे प्रशासन सुद्धा असं डळमळीत आहे ना की त्या ठिकाणी प्रशासक नेमले, त्या ठिकाणी ते अधिकारी आले, कर्मचारी आले, परंतु त्यांच्या बसचं काम नाही. ओझर ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत आपली ओझरची आहे. तिचं आता नगर परिषदेत रूपांतर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी हे प्रशासक वगैरे यांच्याकडनं हे काम काय आवरणार नाही काकाजी. त्यासाठी आपल्याला ही निवडणूक होणं खूप गरजेचं होतं. आता हे जे काही 27 उमेदवार आणि नगराध्यक्षच्या आपल्या जे काही उमेदवार आहे ज्यावेळी निवडून येतील, मला वाटतं खऱ्या अर्थाने तिथून आपल्या ओझरच्या विकासाला सुरुवात होणार आहे. काकांच्या माध्यमातून फार गल्ली बोळातले रस्ते काकांनी करून दिले, परंतु काकाही किती वेळ पुरतील आपल्याला? कारण काकांना पण पूर्ण तालुक्याचा विकास करायचा, फक्त ओझरचा नाही. ज्यांनी ओझर माझा हक्क गाजवला त्यांनी कधी एवढा 25 वर्षात विकास केला नाही तेवढा काकाजींनी मागच्या निवडणुकीमध्ये इथे विकास केलेला. 55-60 कोटीची कामं एका गावामध्ये एका वर्षामध्ये करणं चेष्टा नाही. आपण माझं तर आयुष्य म्हणजे आता मी 40-45 वर्षाचा, परंतु इथे बसलेले सिनियर आपले काही बांधव भगिनी आहेत, त्यांनी बघितलं असेल की आजपर्यंत एवढा निधी एका टेन्युअरमध्ये कुठल्याही आमदारांनी आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेला नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बरेच प्रश्न आहे. आज आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आमच्या अध्यक्षांनी तो प्रश्न तिथे मांडला, त्याच्यामुळे जास्त काही खोलात सांगत नाही. परंतु काकाजी या ओझर मधल्या अनेक आपल्या नागरिकांची जी काही लहान लहान मुलं आहेत ती आता कॉलेजला गेली, कॉलेज कंप्लीट झालं. आम्ही एचएल कंपनीत काम करत असताना आमच्याकडे बरेच जण येतात, आम्हाला काम मिळवून द्या, परंतु आम्हाला लिमिटेशन आहे, रोज काम कुठून आणायचं? तर त्यासाठी एखादा रोजगार मेळावा या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या आपल्या तरुण पिढीला काम कसं मिळेल त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या ठिकाणी एखादा कारखाना अजूनच छोट्या मोठ्या कंपन्या जर येऊ शकल्या MIDC मध्ये तर त्याच्यासाठी काकांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू शकतो. इथे उपस्थित सर्व उमेदवारांना मी सांगतो की येणाऱ्या पिढीचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे, नाही तर आपलाही टेन्युअर असंच आपण पाणी, रस्ता आणि याच्यामध्येच आपण जर घालवलं तर त्याचा काही अर्थ नाही. आपल्याला भविष्याचा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी काम करायला लागणार आहे. या ठिकाणी शेतकरी आणि कामगार हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मी जास्त बोलणार नाही, कारण आपल्यासोबत कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर त्या ठिकाणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काकाजी कायमच दिवस रात्र शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मिटवत असतात. मी आता जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुंभमेळ्याला सामोरं जायचं. काकाजी कुंभमेळ्याच्या माध्यमातून या ओझर परिसराचा देखील चांगला असा विकास कसा करता येईल, कारण मोठा निधी आपल्याला नाशिककरांना मिळणार आहे, त्याच्यातनं जास्तीत जास्त निधी ओझर पर्यंत कसा आपल्याला आणता येईल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करावं. या ठिकाणी विमानतळ सुद्धा आता अद्ययावत विमानतळ होणार आहे, परंतु ओझरकरांसाठी सुद्धा आपण चांगला असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. या ठिकाणी आपले जे काही सगळे उमेदवार आपण बघितलेत, या सर्व उमेदवारांकडे आपण बघितल्यानंतर एक लक्षात येतं आपल्याला की हे सर्व सुशिक्षित आणि काम करणारे उमेदवार आहेत. आम्ही त्या ओझर टाउनशिपची जबाबदारी घेतलेली. इथे उपस्थित सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, दिलीप काका बनकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला 27चे 27 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्याही पेक्षा जास्त मतांनी घड्याळ्या निशाणीच्या समोरील बटन दाबून निवडून द्यायचंय. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुढील मनोगत आणि शुभेच्छांसाठी येलागिरीचे माजी सरपंच आणि ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन आदरणीय राजू शेठ शिंदे यांना विनंती आहे, कृपया आपण यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय राजेंद्रजी शिंदे.
मी काही जास्त वेळ बोलणार नाही, कारण आपल्याला आमदार दिलीप काका बनकर यांचे, राजेंद्र अण्णा डोकळे यांचे विचार ऐकायचे। आज या ठिकाणी ओझर गावाचं ग्रामदैवत असलेल्या खंडेराव मंदिराच्या या परिसरामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रचाराच्या शुभारंभाचं नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, आमचे मार्गदर्शक, विकास पुरुष आदरणीय दिलीप काका बनकर, तसेच या मंचावर उपस्थित असलेले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र अण्णा डोकळे, युवकांचे अध्यक्ष निखिलजी डेरले आणि या मंचावर उपस्थित असलेले या पॅनलवरती आणि या पक्षावरती प्रेम करणारे सर्वच ज्येष्ठ मान्यवर आणि या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि या उमेदवारांचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे असे समोर उपस्थित असलेले सर्वच माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, युवा सहकारी बंधू आणि भगिनींनो, या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी विकास आणि ह्या गावात असलेल्या समस्या याच्यावरती बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलं आणि मी काही त्या खोलात जाणार नाही, परंतु काकाजी, या ओझर गावामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आहे, आमच्या समोर बसलेल्या महिला भगिनी आहे, आमच्याकडे 20 मिनिटं पाणी येतं, त्याच्यामध्ये 10 मिनिटं फक्त हवाच येते ना ताई, आणि त्याच्यानंतर लाईट जाती। आता तो ओझरच्या पाण्याचा गुणधर्म आहे, इथं हवा करायची आणि घरं भरायची, दुकानं टाकायचे आणि त्या आपल्या पाण्यात दोष आहे। त्याच्याकरता आता आमदार दिलीप काका बनकरांनी ना पालखेड नाही तर करंजवन मध्ये पाण्याचं आरक्षण टाकलंय। करंजवन मध्ये पाण्याचं आरक्षण टाकून ते नॅचरल फ्लोने पालखेडमध्ये येणार आहे आणि हेमंतराव जॅकवेल सुद्धा नवीन होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त आपल्या लाडक्या बहिणींमध्ये किती पात्र आहे मला मी त्या खोलात जाणार नाही, परंतु अतिशय अंतिम टप्प्यामध्ये पाणी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आणि ती 100% येणाऱ्या काळामध्ये आमदार दिलीप काकांच्याच कार्यकाळात आणि त्यांच्याच अथक प्रयत्नांनी ती ओझरसाठी मंजूर होणार आहे। आणि कोणी सांगितलं या गावामध्ये काकाजी आम्ही सत्तेत आहे, परंतु या मी समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना हे सांगू शकतो, जरी सत्तेत असले ताई आपल्या घरी कारभारी असलो ते पैसे कोणाकडे राहतात, कारभाऱ्याकडे राहतात, बरोबर आहे ना। तसे या राज्याचे कारभारी तिजोरीचे चाव्या आपल्या पक्षाच्या आमदार दिलीप काका बनकरांचे यांच्या आणि आपल्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या ताब्यात, त्याच्यामुळे ओझरसाठी काही कमी पडू देणार नाही याची मी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे काकांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो। आणि या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगितलं ओझर गावाचे रस्ते, घनकचरा, इतक्या ज्वलंत समस्या होत्या, त्या सगळ्या निराकरण करण्याचं काम आपल्या आदरणीय दिलीप काका बनकरांच्या माध्यमातून आज चालू आहे। आणि मागा संजू भाऊंनी सांगितलं 57 कोटी, परंतु मला समोर उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ भगिनींना सहकार्याने सांगावंच वाटतं की हा राजाभाऊ, हा जो निधी आहे हा मागच्या पंचवार्षिकचा निधी आणि मागच्या पंचवार्षिकचा निधी आताशी 1 वर्ष संपला आणि येणाऱ्या भविष्यात जो निधी येणार आहे अजून काकांचा कार्यकाळ 4 वर्ष आणि तो 4 वर्षाच्या शेवटच्या वर्षाचा निधी हा अजून 1 वर्षभर पुरणार आहे।
म्हणजे ही नगर परिषदेची निवडणूक आणि हिचा कार्यकाळ आणि काकांच्या विधानसभेचा कार्यकाळ याची जर सांगड घालायची असेल तर तुम्हाला या ओझर गावात काकांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून विकायचं करायचं असेल तर ही नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 28 बिन्नीचे शिलेदार आणि रणरागिणी या बसलेल्या आहे यांना तुम्हाला निवडून द्यावे लागेल आणि यांच्या सरदार प्रज्ञाताई यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून आणि त्यांना निवडून द्यावं लागेल आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायसाठी मी असेल हेमंतराव असेल कैलास शेठ असतील ने भारत पगार सरांची जबाबदारी यांच्याकडून काम करून घ्यायची त्यांनी केलं नाही तर तुमचे कान धरायची जबाबदारी आमची आणि प्रमोद कुटेन सारखा माणूस एक रिंग मास्टर एक सर्कस असते ना त्या सर्कस मध्ये एक रिंग मास्टर लागतो रिंग मास्टर आणि प्रमोद कुटेन सारखा एक रिंग मास्टर सुद्धा तुमच्या बरोबर त्या सर्कस मध्ये आम्ही पाठवणार आधी विनोदाचा भाग सोडून द्या परंतु राज्य सरकार केंद्र सरकार आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळं आणि त्या पक्षाचा एक दुवा आणि अधिकृत राईट ज्या माणसाकडे त्या पक्षाचे आमदार आपले दिलीप काका बनकर हे आपल्या पक्षाचे आपल्या विचाराचे आमदार आहे त्यांच्या विचाराच्या लोकांना त्या नगर परिषदेमध्ये निवडून देण्या विकासासाठी आपल्याला निवडून द्यायचंय एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि अधिकचा वेळ न घेता हे फक्त मशीन यंत्रराव 2 असो नाही तर 3 असो जिथं दिसल घड्याळ तिथं दाब बटन घड्याळ दिसलं की दाब बटन घड्याळ दिसलं की दाब बटन एवढा निर्णय घ्या आणि आपली नजर सुद्धा वरती खाली डावीकडे उजवीकडे जाऊ देऊ नका आणि ही विकासाची जी निरंतर गंगा काकांच्या माध्यमातून जी चालू झाली ही जर अखंड ठेवायची असेल तर फक्त घड्याळ 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 एवढं डोळ्यासमोर ठेवा आणि सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि 3 तारखेला येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात याच ठिकाणी भंडाराचा आपल्याला उधळण करायची आहे काकांना माहिती आहे कारण एबी फॉर्म मिळाल्यानंतर सुद्धा त्या खंडराव महाराजांच्या पदस्पर्शाने पायाला लावून आणि भंडार उधळायचा ते खंडराव महाराजांनी मान्य केलं तसाच येणारी नगर पंचायत सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं येळकोट येळकोटच्या जय घोषामध्ये जल्लोष करूया एवढंच मी आपल्याला आश्वासित करतो त्याच्यासाठी 2 तारखेला घड्याळाच्या निशाणी समोरचं बटन दाबून नगराध्यक्षापासून तर शेवटच्या नगरात सेवकापर्यंत सगळ्यांना विजयी करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद राजभाऊ यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी डोकळे यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करू ओझर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर आदरणीय दोंडे आमदार पगार आमचे मित्र सुरेश शेठ गंधाळे हेमंतराव जाधव राजेंद्रजी शिंदे संजयजी कुटे आदरणीय पार्वतीताई शिंदे सर्वांच्यावरील सर्व निवडणूक लढवणारे सगळे उमेदवार समोर बसलेल्या माझ्या भावांनो माझ्या मित्रांनो आणि भगिनींनो आज ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका या ठिकाणी आलेले आहेत गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये काकांनी काय काय कामं केली याची सगळी
जंत्री या ठिकाणी बऱ्याच जणांनी केलेली आहे. मी त्याचा वाप या ठिकाणी फारसा करणार नाही, कारण आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्येकाने ते अनुभवलेलं आहे, प्रत्येकाने ते विकास कामं गावामध्ये चालू असलेलं आपण पाहिलेलं आहे. दिलीप काकांनी या निफाड तालुक्याच्या विकासासाठी जवळपास 1600 ते 1700 कोटी रुपयाची कामं मागच्या 5 वर्षामध्ये निफाड तालुक्यासाठी आणलेली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी जनतेची सेवा करायचं हे व्रत दिलीप काकांनी अंगीकारलेलं आहे. आणि म्हणून आमदार कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर आपण बघितलं तर दिलीप काकांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कधी कधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतं, कारण राजकारणामध्ये गेली 35 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, काकांच्याही 2-5 वर्ष कदाचित आम्हाला तो योग आधी आला, तेव्हापासून मी राजकारण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक आमदारानं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक आमदारानं या ठिकाणी काहीतरी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फक्त जनतेसाठी काम करायचं, जनतेसाठी या ठिकाणी झटायचं आणि जास्तीत जास्त विकास निधी आपल्या भागासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी आणायचा आणि अखंड त्याच्यामध्ये आपण बुडून जायचं. हे काम करणारा लोकप्रतिनिधी फक्त दिलीप काकांशिवाय दुसरा या ठिकाणी झालाय असं मला या ठिकाणी वाटत नाही. आमच्यासारख्या गावांना त्या ठिकाणी राजाभाऊ 17-17, 18-18 कोटी रुपयाची कामं काकांनी या ठिकाणी दिलेली. ओझर नगरीसाठी 55 ते 60 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी मिळणं हा काही जोक नाही, हा काही विनोदाचा भाग नाहीये. याच्या अगोदरच्या लोकांनी कामं केली असतील, परंतु त्याच्यावर कळत चढवण्याचं काम या ठिकाणी काकांनी निश्चितपणे केलेलं आहे आणि त्याला कारणही मित्र तसं या ठिकाणी झालेलं आहे. आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काकांना जे भरभरून असं प्रेम या ठिकाणी दिलं आणि त्या प्रेमाला उतराई होण्याचं काम काकांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे मतं मिळाली त्याला उतराई होण्याचं काम काकांनी या ठिकाणी केलेलं आहे. अजून तर ही सुरुवात आहे. तुम्ही मतं ह्या निवडणुकीला या ठिकाणी दिली. राजाभाऊंनी सांगितलं मागच्या निवडणुकीला जे 50-60 कोटी रुपयाचे अजून खर्च होण्याचे त्याच्यातले काही पैसे बाकी आणि खऱ्या अर्थाने आता सुरुवात या ठिकाणी होणार आहे. या पंचवार्षिकमध्ये ज्यावेळी नगर परिषद तुमची या ठिकाणी झालेली आहे, जेवढी काही तुमची विकासाची कामं असतील ती सांगण्याची काकांना गरज नाहीये, कारण काकांनी या तालुक्याचा एक विकासाचं मॉडेल या ठिकाणी काकांनी ठरवलेलं. काकांना माहिती आहे ओझरसाठी काय पाहिजे, पिंपळगावसाठी काय पाहिजे, निफाडसाठी काय पाहिजे, चांदुरीसाठी काय पाहिजे, सायकलासाठी काय पाहिजे, गोदाकाडसाठी काय पाहिजे आणि कशा पद्धतीचे समस्या त्या ठिकाणी भेडसावतात हे काकांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली नाही तरी काका त्या ठिकाणी ते काम मंजूर करून आणण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी करतात, ते काम त्याला देतात आणि म्हणून एक चांगल्या तालुक्याचं विकासाचं मॉडेल काकांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. चांगले काम या ठिकाणी चालू केलेले आहे. या ओझरसाठी मी निश्चितपणे सांगेन, चुकीचा निर्णय जर कदाचित काही लोकांकडून झाला, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जर मतदान झालं तर त्याचा परिणाम तुम्हाला या ठिकाणी भोगावा लागणार. राजाभाऊंनी या ठिकाणी सांगितलं, हेमंत भाऊंनी या ठिकाणी सांगितलं की सत्तेमध्ये आपण आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे. 3 पक्ष तरी या ठिकाणी एकत्र असतील, परंतु जास्तीचं प्रेम अजितदादांचा दिलीप काकावर असल्या कारणाने निफाड तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. काका जरी मंत्री नसतील, परंतु मंत्र्यापेक्षा जास्त पैसे आणण्याचं काम काकांनी या ठिकाणी या मतदारसंघासाठी, एकट्या मतदारसंघासाठी केलेलं आहे. आणि म्हणून ओझरचा हा कायापालट करण्याचं काम काकांनी मनाशी निश्चित केलेलं आहे. आणि म्हणून निधी किती आणायचा, कसा आणायचा, तो काही फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी आणायचा असाही काकांचा हेतू नाहीये. पाण्यासारखी जवळजवळ 1,200 कोटी रुपयाची योजना जी तुम्हाला सातत्याने या ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे, ती योजना मंजूर करून आणून ती प्रत्यक्षात कार्यान्वित करेपर्यंत या ठिकाणी काका त्याचे प्रयत्न करणार. आणि जी गोष्ट काकांच्या होते तीच गोष्ट काका सांगतात, दुसरी गोष्ट काका या ठिकाणी आश्वासनं, खोटे आश्वासनं देत नाही. आणि म्हणून या लोकप्रतिनिधी काळामध्ये आपल्याला जितकी जास्तीत जास्त राजा कामं करून घेता येतील तितकं करून घेण्याचं काम आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार. नशिबाने या ठिकाणी चांगले उमेदवार तुम्हाला या ठिकाणी मिळाले. मी बघितलं सगळे उमेदवार जर पाहिले तर सर्व आमचे सहकारी, सर्व आमचे मित्र आहे. भारत पगारांपासून या ठिकाणी पाहिलं तर हेमंत भाऊंपर्यंत पाहिलं, ही सगळी मंडळी अत्यंत निष्ठेने काम करणारी अशी मंडळी. हेमंत माझे
25-30 वर्षापासूनचे संबंध आहे. आदरणीय मारुती काकांच्या काळामध्ये हेमंत त्यांनी काका अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी आणि ओझरच्या गावातून उभं केलं होतं. चांगल्या पद्धतीने साथ त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिली होती. त्यावेळेपासून तर आजपर्यंत या ठिकाणी हेमंत त्यांचा परिवार चांगली कामं या ठिकाणी करत आलेला आहे. आणि म्हणून या ओझर नगरीसाठी जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची चाकरी फिरवायची असतील तर मला असं वाटतं ही तरुण मंडळी जर आपण या ठिकाणी निवडून दिली तर निश्चितपणे आपल्याला या गावासाठी एक भरीव असं काहीतरी योगदान देण्याचा आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मित्रांनो, उशीर खूप झालेला आहे. मी आपला फारसा वेळ घेणार नाही, परंतु घड्याळी निशाणी जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर उमेदवार कोण हे पाहण्याची गरज नाही. उमेदवार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ही निवडणूक या ठिकाणी होते. पहिली नगर परिषद म्हणून या ठिकाणी ही निवडणूक आपली होते. या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ निशाणीचा उमेदवार प्रत्येकाला तुम्ही मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्याल ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले आदरणीय प्रज्ञाताई हेमराज जाधव यांना विनंती करेल आपण यावं. आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आदरणीय प्रज्ञाताई. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यसम्राट माननीय आमदार दिलीप काका बनकर व सन्माननीय व्यासपीठ, आपल्या समोर आज मी आपल्या ओझर शहराच्या येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद ह्या पदासाठी उभी आहे. आपणास विनंती करते, आपण मला भरभरून मते देऊन निवडून द्यावे ही विनंती. मी आपणास ओझर गावाचा सर्वांगीण विकास करेन ही आपणास ग्वाही देते. नमस्कार. धन्यवाद ताई. आणि यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ते तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, या तालुक्याचे भाग्यविधाते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप काका बनकर. जोरदार टाळ्या झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज की, खंडराव महाराज की. आज या ठिकाणी ओझर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 2 तारखेला ती निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे. त्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांनी आताच मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजीव अण्णा डोकळे, त्याचप्रमाणे या गावचे भूमिपुत्र आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडराम दादा पगार, या गावच्या माजी सरपंच पार्वतीताई शिंदे, ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्रजी शिंदे, त्यांनी अतिशय मौलिक असं भाषण या ठिकाणी केलं. असे आमचे मित्र हेमंतजी जाधव, सुरेश भाऊ जंजाळे, इचेल कामगार युनियनचे सरचिटणीस संजयजी बुटे, आमचे बाजार समितीचे सहकारी जगन्नाप्पा गुटे, मुस्लिम समाजाचे हाजी सांडोबाई शेख, नवनाथजी मंडलिक, विजयजी शिंदे, अरुणजी पवार, इचेलचे कामगार युनियनचे अध्यक्ष अनिलजी मंडलिक, डॉक्टर योगेश्वर चौधरी, लक्ष्मणबाबा रासकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलासजी शिंदे, भालचंद्र कासार, प्रमोदजी बुटे, महेशजी बुटे, निखिल डेरले, मनोज पांडव उपस्थित असणारे या निवडणुकीच्या निमित्ताने स्टेजवर असलेले सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रज्ञाताई हेमराज जाधव आणि जे नगरसेवक पदासाठी उभे असणारे 27 नगरसेवक, माझ्यासमोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी, माझ्या माता भगिनींनो, निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली. बराचसा वेळ त्या ठिकाणी झाला आणि आपण सर्वांची भाषणं या ठिकाणी ऐकत होतो. ही निवडणुकीतच मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुका त्या ठिकाणी होत आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब असतील, या जिल्ह्यामध्ये 2 मंत्री 3 मंत्री त्या ठिकाणी दिले, माणिकराव कोकाटे असतील, नरेंद्र झिरवळ असतील, सर्वांची जबाबदारी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला ही निवडणूक निश्चित विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी लढवायची असताना विकास काय असतो हे मागच्या पंचवार्षिक मध्ये आपण या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी दाखवून दिली. अनेक रस्ते असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या त्या करण्याचा प्रयत्न निश्चित आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यावेळेला सुद्धा जवळ 54-55 कोटी रुपयांचे कामं या ओझर शहरासाठी आपण त्या ठिकाणी दिले. मग गार्डन त्या ठिकाणी काही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेले, ऑफिस असेल, तलाठी कार्यालय असेल, सर्कल कार्यालय असेल, या ठिकाणी नगरपालिकेची प्रशस्त अशी 6 कोटी रुपयाची वरद असेल, बाणगंगा नदीवरचा पूल त्या ठिकाणी असेल, अशा अनेक कामं त्या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहेत. एवढंच नाही तर सर्व शिवार रस्ते आता वसत आपण त्या ठिकाणी बसले. आजूबाजूला अशोकरावनी पण सांगितलं का ओझर तर गावामध्ये आपण कामं केलीच, पण ओझर गावाच्या आजूबाजूचे जेवढे शिवार रस्ते होते ते शिवार रस्ते सुद्धा निश्चित आपण विधानसभेच्या माध्यमातून करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि जो सर्व माझ्या माता भगिनींचा महत्वाचा प्रश्न होता, जी पाणी योजना खूप दिवसापासून प्रलंबित त्या ठिकाणी होती, पहिल्यांदा ते फुटलेली पाणी योजना आपण त्या ठिकाणी दुरुस्त करून पाणी व्यवस्थित सुरू करण्याचं काम केलं. जवळजवळ 117 कोटी रुपयांची पाणी योजना त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाकडे त्या ठिकाणी प्रस्तावित केली. त्यासाठी अनेक अडचणी त्या ठिकाणी येत असताना मोडीला सुद्धा खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या, परंतु त्या ठिकाणी आपल्याला आता जे मंत्री नरेंद्र झिरवळ साहेब असतील, प्रवीण नाना असतील, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झाली आणि डायरेक्ट करजवून धरणातून आपण पाणी आरक्षण केलेलं असल्यामुळं हेमंतभाऊ कुठली काळजी करण्याचं काही कारण नाही. पुढच्या भविष्यामध्ये 5-25 वर्ष या शहराला पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारची पाणी योजना आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. त्याच पद्धतीने एक दुसरी भुयारी गटार व सांडपाणी मलनिस्तारण प्रक्रिया प्रकल्प हा सुद्धा 222 कोटी रुपयांचा तांत्रिक मान्यतेसाठी आपण त्या ठिकाणी शासनाकडे त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. हे दोन्ही प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायन अभियान अंतर्गत आपण त्या ठिकाणी सादर केलेले. ज्यावेळेला नगर परिषद होती त्यावेळेला हे सर्व गटारीचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं, पाणी योजनेचं काम सुरुवातीला करावं लागतं आणि त्यानंतरच मग या गावामधील जे काही प्रश्न असतील, तुमचे मूलभूत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. एक घनकचऱ्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली. खूप दिवसापासूनचा घनकचरा या ठिकाणी साचला आणि त्यासाठी मग आपण बायोमायनिंगच्या माध्यमातून जवळ 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून सर्व घनकचऱ्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया करून एक सुद्धा कचरा या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला मंजुरी घेऊन ते काम सुद्धा लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला कधीच एवढा निधी या गावासाठी आला नाही. त्यांचा जो प्रश्न होता त्या ठिकाणी भिंतीचा असेल, गेटचा असेल, लाईटचा असेल, प्युअर ब्लॉकचा असेल, जे जे प्रश्न त्यांनी सांगितले असतील ते प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. हेमंत जाधव ते सांगत असताना त्या ठिकाणी आंबेडकर नगर असेल त्या प्रत्येक परिसरामध्ये कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता कोण आपल्या बरोबर आहे कोण आपल्या बरोबर त्याचा विचार कधीच मी केला नाही, परंतु सर्व समाजाला जो काही शासनाचा निधी असेल देण्याचं काम आपण सातत्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये हे सर्व कामं करताना अतिशय चांगले तोलामोलाचे उमेदवार या ठिकाणी देत असताना भारतजी पगारांनी त्या ठिकाणी भाषण केलं. कैलास शेठ पण त्या ठिकाणी बोलले, राजू शेठ असतील, शामराव पाटील असतील, एक प्रमोद सारखा एक चांगला कार्यकर्ता ज्याला 20-25 वर्षापासून सगळ्या गोष्टींची जाण आहे आणि प्रशासनामधून कसा निधी उपलब्ध करून आणायचा, आपले जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे त्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संजय सांगत असतानाच वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 2, 3, 4 ची सर्व एचएलची त्या ठिकाणी जबाबदारी घेतली आणि निश्चित एचएलमध्ये एक चांगलं सुशिक्षित मतदान त्या ठिकाणी असतं आणि संपूर्ण गावामधील चेहरा मोहरा बदली करण्यासाठी
जे प्रस्ताव तुम्ही फक्त जर माझ्याकडे पाठवले ते प्रस्ताव निश्चित आपण शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्याची जबाबदारी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित त्या ठिकाणी माझी राहील. कुठली काळजी करण्याचं काही कारण नाही. आपण महायुतीमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि या महायुतीच्या माध्यमातूनच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाला पक्ष वाढवायचा त्या ठिकाणी अधिकार जनतेसाठी आपण त्या ठिकाणी करायची कामं हे तुम्हाला मला माहिती आहे. आणि निश्चितच मग अजितदादांच्या सूचनेप्रमाणे आपण संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पक्ष वाढवता येईल त्या पद्धतीने पिंपळगावला आपण बघितलं का सर्व गट त्या ठिकाणी एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर त्या ठिकाणी आपण निवडणूक लढतो. ओझरलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. मग सर्व समाजाला बरोबर घेऊन या गावाचा चेहरा मोहरा बदली करण्यासाठी आपल्या सर्व माझ्या माता भगिनी असतील यांची साथ अतिशय महत्वाची आहे. तरुण सहकारी त्यांची सुद्धा साथ ही खूप महत्वाची आहे. या ठिकाणी येत असताना मला सांगितलं का कांचन जाधव असेल, असलम सर असेल, त्यांनी या पक्षासाठी त्या ठिकाणी माघार घेतली. वैभव जाधव त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली. त्याच पद्धतीने एक आमचा तरुण कार्यकर्ता होता अमित धारराव, तो सुद्धा खूप इच्छुक असताना त्यांनी सुद्धा त्याला त्या ठिकाणी समजून सांगितलं आणि त्यांनी सुद्धा पक्षासाठी 2 पावलं येऊन पाठीमागे येऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या दृष्टिकोनातून कसा मजबूत करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. अनेक तरुण मुलं आहेत या ठिकाणी, तरुण भगिनी पण त्या ठिकाणी उमेदवारी करत आहेत. अशा जुन्या नाव्यांची सांगड घालत आपल्याला एक चांगलं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचं आहे. एक कृष्णा शेजोळ सारखा एक तरुण कार्यकर्ता अजून शेजोळ वाडीमध्ये मी त्या ठिकाणी बघतो दररोज त्याचे रील्स, त्याचा प्रचार करण्याची पद्धत. प्रत्येक उमेदवारांनी त्याच्या वार्डामध्ये गेल्यानंतर वडीलधारी असतील त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले पाहिजे. कुठेही लागायचं काही कारण नाही. आपल्याला आशीर्वाद अतिशय महत्वाचे असतात आणि हे गाव निश्चितच विकासाच्या बरोबर सातत्याने त्या ठिकाणी राहिलेलं आहे. या ठिकाणी ज्या वेळेला भाषण करत असताना खूपच माणसांनी सर्वांनी त्या ठिकाणी सांगत असताना अरुण पवारांनी सुद्धा आमचे जय बाबाजी भक्त परिवार या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. साधू संतांचे आशीर्वाद तुमच्या माझ्या पाठीशी असल्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाऊन कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या गावाचा विकास कसा करता येईल, माझ्या माता भगिनीचे असणारे प्रश्न कसे सोडवता येतील आणि या गावाला एक गतवैभव चांगल्यापणे मिळवून देण्यासाठी आपण निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. एक नाशिक पासून अतिशय हाकेच्या अंतरावर असणारं ओझर असेल, पिंपळगाव असेल आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित आपण एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. कुंभमेळा सुद्धा येत असताना 2027ला कुंभमेळा त्या ठिकाणी होणार आहे. बरेचसे रस्ते आपण त्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाठवले. एक कोकणगाव पासून तर ओझर सुकेनापर्यंत रस्ता त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच पद्धतीने तिकडून सुकेनापासून तर मधल्या रस्त्याने खेरवाडी मार्गे सय्यद जाण्याचा रस्ता त्या ठिकाणी दिला. एक ओझर ते सुकेना रस्त्याचं सुद्धा काम आपण त्यांना त्या पद्धतीने सुचवलेलं आहे. जे रस्ते या आपल्याला माध्यमातून त्या ठिकाणी करता येतील त्या माध्यमातून आपण तो निधी सुद्धा त्या ठिकाणी खेचून आणू आणि या शहराचं आता हे काही गाव राहिले नाहीत कारण मोठी नगर परिषद निर्माण झालेली. 27 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत आणि 28वा या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचं असल्यामुळं कुठेही उमेदवार न बघता 1 ते 12 प्रभागामध्ये आपल्याला 2-2 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत आणि 13व्या प्रभागामध्ये 3 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एक जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत प्रज्ञा हेमराज जाधव तिथं प्रत्येक ठिकाणी एक मशीन सेपरेट राहील, दुसरे मशीन इकडे येतील. त्या दृष्टिकोनातून सर्व माता भगिनींनी आपण तर सर्व मतदान करणारच आहोत पण प्रत्येकाने वार्डामध्ये जाऊन आपल्या ज्या काही माता भगिनी असतील, तरुण सहकारी असतील त्यांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण तरुण सहकार्यांचे मतदान हे अतिशय महत्वाचं असतं. आपण सर्वांनी त्या ठिकाणी कोण कोण मतदार या ठिकाणी कोण कोण मतदार बाहेर गेलेले त्यांची सुद्धा यादी काढून त्या ठिकाणी आपल्याला बोलवायला लागतील कारण हा पॅनल तयार करत असताना हा प्रकार न करता सर्व समाजाला प्रतिनिधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निश्चित आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. आपण हा पॅनल उभा केल्यानंतर सर्वांनी जर एक दिलाने एक विचाराने काम केलं आपला विजय निश्चित त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कुठे काळजी करण्याचं कारण नाही कारण ताईंनी पहिल्यापासून काम करत असताही या आप्पा पण या ठिकाणी आहेत. असे वडीलधारी माणसं या ठिकाणी या पॅनलमध्ये काम करतायत
त्यावेळेस आपण ज्यावेळेस ग्रामपंचायत पॅनल निवडून आला, एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या काळात केला. आता सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठेही त्या ठिकाणी आपल्याला कमी पडणार नाही. आपल्याला जे जे मटेरियल असतं ते मटेरियल सुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु आपला प्रचार हा अतिशय महत्वाचा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन हा परगा न करता सर्वांना बरोबर घेऊन जाऊन ह्या गावाचा चेहरा मोहरा बदली करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे उमेदवार या ठिकाणी दिले 28च्या 28 उमेदवारांना घड्याळ या चित्राच्या समोर 2 तारखेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करावं. घड्याळ या चित्राच्या समोर बटन दाबून सर्वांना प्रचंड मताने विजयी करावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी व नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर, राजाभाऊ ढोकळे तसेच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर व सर्व उमेदवार व समोर बसलेले माता आणि भगिनींनो आणि बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, आजची ही सभा नारळ वाढून इथंच थांबले जाईल. तुम्ही सर्वांचे आभार मानतो. नारळ वाढवायचा कार्यक्रम मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी करायच्या आधी ही विनंती करतो त्यांना आणि सभा त्याच्यानंतर संपल ही जाहीर करतो.